संभाजीनगरमधून एक मोठी बातमी येते। संभाजीनगर पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। फिर्यादी आणि साथीदाराकडून रक्कम लुटून नेल्याचा बनाव करण्यात आलेला आहे। 27 मे रोजी 11 लाख रुपये लुटल्याचा हा प्रकार घडलेला होता। भर दिवसा एवढी मोठी रक्कम लुटल्यामुळे खळबळ उडालेली होती। मिरची पूड डोळ्यात फेकून मारहाण केल्याचा बनाव करण्यात आलेला आहे। संभाजीनगर पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातला मोठा अपडेट समोर येतोय। फिर्यादी आणि साथीदाराकडून रक्कम लुटून नेण्याचा हा बनाव करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नितीन, फिर्यादी आणि साथीदाराकडूनच रक्कम लुटून नेल्याचा बनाव करण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? अगदी खरं आहे अमित। ही छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातली ही खरी घटना आहे आणि 2 दिवसापूर्वी मालगाववरून येणाऱ्या एका पेट्रोल पंप चालकाने कॅश घेऊन बँकेत घेऊन चालला म्हणून त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याकडून ही पैशाची लूट झाल्याची त्याने स्वतः कबुली दिली होती आणि त्याच्या या कबुलीवरतून विरगाव पोलीस ठाण्यामध्ये सदरील गुन्हा देखील दाखल झाला होता। नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला वैजापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र नंतर पोलिसांनी या सगळ्या तपास चक्र फिरवले आणि अखेर या सगळ्या घटनेचा सूत्रधार हाच होता। याने हा सगळा बनाव रचला होता आणि याने या सगळ्याची पैशाची 2 मित्रांच्या साथीदाराने हे सगळे पैसे हडप केले होते आणि ही सगळी चोरी यानेच केली होती। याचे निष्पन्न झालं आहे। औरंगाबाद संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने व वैजापूरच्या स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्याचा 2 दिवसात छडा लावला आहे। अमित, निश्चित नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।